नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. 8 PM स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच आजची मोठी बातमी. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि जोरदार ठिणगी पडली. या निकालानंतर शिंदेंसोबत जायचं होतं, तर मग कल्याण डोंबिवलीत युती का केली असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं मनसेच्या नेत्यांना केलाय. तसंच असा निर्णय घेणाऱ्यांची विश्वासार्हता संपली अशी टीका सुद्धा राऊतांनी केली आहे. पाहूया. त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत विषय आहे. हे जरी खरं असलं तरी ह्या निर्णयामुळे ज्याने घेतलाय तो खालच्या स्तरावर त्यांची राजकारणातली विश्वासार्हता पूर्णपणे संपलेली आहे. कल्याण डोंबिवलीत मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि संजय राऊतांनी असा निर्णय घेणाऱ्यांची विश्वासार्हताच संपली असा संताप व्यक्त केला. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि मनसेचे नेतेच आता आमने सामने आलेत. शहकाशाच्या राजकारणामध्ये नीतिमत्ता ओंडक्यासारखी वाहून जाऊ नये एवढंच आमचं म्हणणं आहे. तरी ह्या निर्णयामुळे ज्याने घेतलाय तो खालच्या स्तरावर त्यांची राजकारणातली विश्वासार्हता पूर्णपणे संपलेली आहे. स्थानिक राजकारण वेगळं आहे ना. मी तेच सांगतो की स्थानिक राजकारणच वेगळं आहे. आज स्थानिक याच्यात आज कणकवली जर का हे असेल तिकडे काय झालं, सगळे पक्ष एकत्र आले, सगळ्यांनी गेले. म्हणून स्थानिक स्तरावर त्या गोष्टी होत राहतात. त्याच्यासाठी मला असं वाटतं एवढा आकांतांडो करायची गरज नाही. संजय राऊत साहेब राजसाहेबांचा अपमान करत आहेत. पक्षप्रमुखांना न विचारता लोकल नेते निर्णय घेतात, याचा अर्थ राजसाहेबांचा संजय राऊत अपमान करत आहेत. चुकीच्या पद्धतीने राजसाहेबांच्या बाबतीत बोलत आहेत. कुठलाही माजी आमदार राजू पाटील जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सर्व निर्णय घेतात, यांनी काल स्वतः सांगितलेलं आहे. देशपांडे स्वतः त्यांच्या पक्षाचे नेते त्यावेळी हजर होते. असं बोलून राजसाहेबांचा ते अपमान करत आहेत. संजय राऊतांनाही मनसेच्या संदीप देशपांडेंनी आकांतांडव करण्याची गरज नाही असं म्हणत उत्तर दिलं. तर आपला राग व्यक्त केल्यानंतर संजय राऊत थेट शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या भेटीसाठी आले. या भेटीत राऊतांनी राज ठाकरेंसमोर कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्यावरून नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. तर संदीप देशपांडे शिंदेंसोबत जाण्याच्या निर्णयाच्या बाजूने आहेत, तर मनसेच्या बाळा नांदगावकरांनी विरोध केलाय. तुम्हाला जर स्थानिक लोकांना अशा प्रकारची युती करायची होती तर तुम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेबरोबर युती करायला नको होती. आमची एक भूमिका आहे आणि कठोर आणि कडवट आहे शिंदेच्या बाबतीमध्ये. तिथे शिंदे आणि भाजपा महायुती येऊन एकत्र येऊन सरकार बनवू शकतात त्यांचे जे काय ते. इतरांना त्याच्यामध्ये घुसायचं कारण नव्हतं, हे माझं मत आहे. मला असं वाटतं आमच्या पक्षात सर्व निर्णय हे राजसाहेब घेतात आणि साहेबांनी राजू पाटील यांना स्थानिक लेवलवर जो निर्णय घ्यायचा त्याचे अधिकार दिले होते, त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोणी व्यथित होण्याचा किंवा हे याचा काही प्रश्न उद्भवतो असं मला वाटत नाही. माझ्या दृष्टीने विचार केला तर माझ्या मनाला ते स्वतःला पटत नाही, पटणार नाही, पटवून घेऊ शकत नाही. माझा स्ट्रेट स्वभाव असल्यामुळे मी स्ट्रेट बोलतो. मला काही गोष्टी आवडत नाही त्याही मी तोंडावर स्पष्ट बोलतो. त्याच्यामुळे मी माझी भूमिका मांडलेली आहे. म्हणजेच मनसेतच शिंदेंच्या शिवसेनेसोबत हातमिळवणी करण्यावरून 2 गट पडले. विशेष म्हणजे राज ठाकरेंनी निकालानंतर 8 दिवसातच भूमिका बदलत शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय का घेतला त्याचीही इनसाइड स्टोरी समजून घेतली पाहिजे. निवडणुकीआधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी मनसेतील पदाधिकाऱ्यांचा प्रवेश सुरू केल्यानं मनसेचे राजू पाटील अस्वस्थ होते. त्यातच मनसेच्या डोंबिवली शहर प्रमुख मनोज घरत यांच्यासह काही उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यानं भाजपचे उमेदवार बिनविरोध आले. याच घटनेमुळे मतभेद बाजूला सारत रवींद्र चव्हाणांना उत्तर देण्यासाठी राजू पाटील आणि श्रीकांत शिंदे हे पडद्यामागे एकत्र आले. त्यातच ठाकरे बंधूंच्या युतीत मनसेच्या वाट्याला आलेल्या 8 जागांवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं एबी फॉर्म दिल्यानं राजू पाटील आणखीनच नाराज झाले. तर महायुतीत जागा वाटपात शिंदेंच्या शिवसेनेच्या समर्थकांना उमेदवारी मिळू शकली नाही. त्यांना मनसेकडून उमेदवारी देऊन निवडून येतील याची काळजी घेतली. मनसेकडून निवडून आलेल्या 5 नगरसेवकांपैकी 4 नगरसेवक हे शिंदेंच्या शिवसेनेचे समर्थक आहेत. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेसोबत न गेल्यास मनसेचे सर्व नगरसेवक फुटून पक्षावर नामुष्की येऊ शकते याची कल्पना राज ठाकरेंना देण्यात आली. 19 आणि 20 जानेवारीला अज्ञात स्थळी श्रीकांत शिंदेंसोबत मनसे नेते संदीप देशपांडे आणि राजू पाटलांसोबत बैठका झाल्या
आणि शिंदेंसोबत जाण्याचं ठरलं. तर अशा बैठकांची उद्धव ठाकरेंना सुद्धा माहिती लागली असून त्या संदर्भात चर्चा झाल्याचं राऊतांनी सांगितलंय. ही माहिती सन्माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे सुद्धा होती. तुम्ही जे सांगताय ही जी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही होती, पण ते अत्यंत, तुम्हाला माहिती आहे त्यांचा स्वभाव, त्यांनी या संदर्भात मलाही ही माहिती दिली की असं असं घडत आहे, असं असं घडत चाललेलं आहे. ही पहिल्या दिवसापासून उद्धव ठाकरे साहेबांकडे याची पूर्ण माहिती होती आणि आता ही काय चाललंय पडद्यामागे त्याची खडानखडा माहिती आहे. मनसेचं कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाणं हे उद्धव ठाकरेंना पटलेलं नाही. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीत मनसेच्या या कृतीमुळे कल्याण डोंबिवलीत पहिली ठिणगी पडली आहे. पण हे कल्याण डोंबिवली पुरतच मर्यादित राहील असं शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या बोलण्यातनं दिसत नाही. मुंबईत सुद्धा मनसेसोबत आल्यास चालेल असं म्हणत शिंदेंच्या शिवसेनेनं दुसरी ऑफर दिली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जर मनसे आमचा मित्र म्हणून आम्हाला चालणार असेल तर मुंबई महानगरपालिकेत सुद्धा चालेल. मी कालही म्हणालो मनसे म्हणजे काय MIM नाही आहे. सुनील जाधवसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, कल्याण डोंबिवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.